सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये। तर सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि मी माझी रुटीन सुरुवात केलेली आहे तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी। तर इथे मी घेतलेले गरम पाणी, मस्त लिंबू वगैरे घातलेलं आहे। आणि हा एवढा गरम पाणी नाही आहे, हा थोडासाच आहे, फक्त फॅनच्यामुळे त्याला वाफा जास्त सुटलेल्या। गरम पाणी वगैरे घेऊन झाल्यानंतर मग मी इथे घेतलेलं आहे झाडू वगैरे, म्हणजे घरातला झाडू मारायला, केर काढायला। तर ही माझी सकाळची रुटीन चालू झालेली आहे। तर मी फटाफट सगळे रूम्स वगैरे घेतले क्लीन करून, झाडू वगैरे मारून। तर हा आजचा ब्लॉग मी असंच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे फ्रेंड्स। आणि आपल्या चॅनलवर तुम्ही आले असाल तर नक्की आपलं चॅनल, आपल्या या व्हिडिओला पूर्ण वॉच करा। तर आता झाडू वगैरे झालेला आहे मारून, बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर मग आता इथे घेतलेले मी ब्रश करायला, तोपर्यंत आपला बाथरूममध्ये टब भरतो। तर ब्रश वगैरे करून आता घेते आणि अंघोळीला जाते लगेच। तर फ्रेंड्स, अंघोळ वगैरे माझी झालेली आहे आणि आमची देवपूजा सकाळीच होते, कारण माझी मुलं वगैरे गेलेले स्कूलला, कोणी क्लासला वगैरे गेलेले आहेत। तर त्याच्यानंतर मग ही देवपूजा वगैरे झालेली आहे। तर माझी अंघोळ झाल्यानंतर मी असं पाया वगैरे पडून घेते। तर ही माझी सकाळची रुटीन आहे अंघोळ केल्यानंतर। तर आता मस्त मी इथे लाईट वगैरे लावली, कापूर लावते आणि मला सकाळी सकाळी असं कापूर लावणं छान वाटतं। आणि असं मी सगळं बंद करून घेते बघा, खिडक्या वगैरे, कारण कापूराचा सुगंध एवढा छान वाटतो ना, मस्त। त्याच्यानंतर सगळं आवरून माझं मी आवरून घेतलेलं आहे, बघू शकता। आणि मग आता माझी जी घरातली रुटीन आहे ती तुमच्याबरोबर मी शेअर करेन। आणि घरात एकटीच आहे मी, कोणच नाही आहे। आणि हां, मी आता आली किचनमध्ये। तर किचनमध्ये आली ना, मी हे शोध ते शोध, आता काय शोधते तुम्हाला समजेलच पुढे काय शोधते ते। तर मला असं वाटलं का आता माझी मुलगी कधीतरी किचनमध्ये असते काही ना काय करायला, ती आली ना का काय ना काय एकतरी वस्तू काहीतरी तोडफोड होतेच। तर मला तेच वाटलं, पण फायनली ही वस्तू भेटली, बघू शकता फ्रेंड्स। तर कप भेटलेला आहे, हा ग्लासमधला काचेचा कप, तर तो मिळाला। तर मला वाटतं थँक गॉड। आता त्याच्यानंतर मी ही ते मला ड्रिंक बनवलेली आहे, म्हणजे सकाळचा आपला फ्रेशनेसपणा येण्यासाठी, कारण मी चहा वगैरे आता अवॉइड केलेला आहे, त्याच्यामुळे हा ड्रिंक बनवलेला आहे। तर तुम्हाला माहितीच असेल, नक्की मला कमेंट्स करून सांगा माहिती असेल तर हा कसला ड्रिंक आहे। मी तर काही सांगू शकत नाही, पण तुम्ही नक्की सांगा जर तुम्ही पाहिला असेल, तुम्ही वगैरे घेत असाल तर। तर आता मी तो मस्त ग्लास भरून घेतलेला आहे आणि हा माझा पहिला म्हणजे दुसरा ग्लास आहे। पहिला मी गरम पाणी घेतल्यानंतर हा घेतलेला आहे। आता मी तो छान पिऊन घेते आणि पिऊन झाल्यानंतर मग थोडा वेळ मी रेस्ट करते, म्हणजे टाईमपास करते। त्याच्यानंतर मी अजून एक काहीतरी करेन ते तुम्हाला सांगेन। तोपर्यंत मग मी ते कपडे वगैरे रॅप करायला घेतले, म्हणजे कपड्यांच्या घड्या घालून घेते, आपल्या भाषेमध्ये सांगते। आणि माझ्या इथे कपडे एवढे पडलेले असतात ना, एवढे, तर असं वाटतं का आम्ही कपड्यांच्या घड्याच नाही घालत, म्हणजे कपडे ठेवतच नाही, जेवढे जे लागतील ते इथनंच उचलायचे, इथनंच घालायचे, बघू शकता। तरी हे रात्रीचे स्टँडवरचे कपडे काढलेले आहेत। मग विचार केला चला पटापट करून घेते, मुलांचे, माझे वगैरे सगळ्यांच्या घड्या वगैरे घातल्या, रॅप केले। आणि मग जे नाही पाहिजेत ते मी एका पिशवीत भरून ठेवलेले आहेत। नुसतेच ना यूज नाही करत, पण कोणाला फेकून द्यायची पण इच्छा होत नाही ना, कोणाला टाकून द्यायची पण आणि कोणाला देण्याची पण इच्छा होत नाही, पण भरपूर अशा पिशव्या भरलेल्या आहेत, बॅगा वगैरे भरून ठेवलेल्या आहेत। आत्ता हे केलेलं आहे, बघू शकता काय। तर माझं हे सगळं काम झाल्यानंतर मग मी हे बनवलेलं आहे, हे शेक बनवलेला आहे। तोही खूप छान लागतो पिण्यासाठी, म्हणजे ब्रेकफास्ट करण्याच्या ऐवजी आपण हा मिल्क शेक पिलेला चांगला आहे। तर मी हा बनवलेला आहे आणि तो आता पिऊन घेते। हा पण बघू शकता, हा पूर्ण ग्लास भरून घेतलेला आहे। आता हा पिऊन झाल्यानंतर मग मला किचनची कामं झाली, थोडीफार आहेत। आणि आता मी घेतलेलं आहे ते बेडरूममध्ये आवरायला। तर कसं आहे, काही ना काहीतरी आपलं घर स्वच्छ झालंच पाहिजे कुठल्या ना कुठल्या कारणामुळे, म्हणून मी सकाळी हे सगळं आवरून घेतलेलं आहे। बहुतेक करून आमच्याकडे संध्याकाळी, म्हणजे संध्याकाळी 4 वाजता आमच्याकडे लादी पुसण्याचं काम असतो, पण मी आज लवकर घेतलेलं आहे आणि मस्त लादी वगैरे क्लीन करून घेतलेली आहे, बघू सगळं आवरला घरातला, बघू शकता। तर शेवटचा असा लादी वगैरे क्लीन करताना आपण उचलतो ना, त्या वस्तू सगळ्या ठेवलेल्या आहेत। आणि असं आपलं घर झालं आता क्लीन, पूर्ण बाहेरचा पण व्यवस्थित आहे, बघू शकता। इकडे पण बघू शकता सगळं व्यवस्थित झालेलं आहे। या बॅगावर घेऊन देते,
आता मी इथे बसले, माझा अवतार बघा सगळा घाम घाम झाले पूर्ण. कोण बोलेल आंघोळ केलेली आहे, फ्रेश झालेली आहे. अशी सकाळची चालू असते रुटीन. कधी कधी लवकर होतं, कधी कधी लेट असते, पण क्लिनिंग असतेच चालू. आता किचनमधली ही भांडी लावायची आहेत, ट्रॉलीमध्ये टाक टाक करायची पटापट आणि लगेच जेवण बनवायचं. तर हां फ्रेंड्स, एक बोलायचं होतं का आजचा हा ब्लॉग कसा वाटला आपला. तर खूप दिवसातूनच ब्लॉग स्टार्ट केला आहे, तर भरपूर असे व्हिडिओ पडलेले आहे पेंडिंग, पण टाकायच्या वेळेस नाही भेटत. काय ना काय घरात बोला, आपल्या रिलेटिव्समध्ये चालूच आहे काय ना काय. तर मग तिकडे जावं लागतं, इकडे जावं लागतं, मग आणि घरातलं मॅनेज करून एडिटिंग करणं सगळं करणं पॉसिबलच नाही होत. तर चला आता जसं तुम्हाला जसं सांगितलेलं आहे, पहिला हे करते. फुल पसीना झालेली आहे, फुल घाम आलेला आहे. चला, मगाशी तर तुम्ही पाहिलंच असेल का कसा माझी अवस्था झालेली. आता मस्त मी थोडी फ्रेश वगैरे झाली परत, आणि मग इथे आलेली मी भांडी लावण्यासाठी. तर भांडी मी फ्रेंड्सना काय करते, ट्रॉलीमध्ये लावायची आहेत म्हणून असे लावायचे ते मी थोडी पुसूनच घेते. भांडी आपली सुकलेलीच आहेत, कारण ही रात्री घासलेली भांडी आहेत, पण तरी पण मी नॅपकिनने पुसून घेते. कारण कसं आहे, आपल्या ट्रॉल्या पॅक असतात, एकदम ओपन नसतात, खुल्या नसतात, मोकळ्या नसतात. त्याच्यामुळे मग मी त्या कसं स्मेल वगैरे येतो, कसं तरी पुरड वास येतो, त्याच्यामुळे ते नकोच. म्हणून मी अशा ट्रॉल्यांमध्ये भांडी लावताना पुसूनच लावते. आता सगळं पुसून झाली, आता मी फक्त टाक करायचं काम करते, म्हणजे भांडी लावायचं काम करते. तर ही सकाळच्या आपली गृहिणीची घरगुती म्हणजे रुटीन चालू असते. तर ही तुमच्याबरोबर अशी मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर आता ही भांडी वगैरे लावलेली, त्यांनी घरात कोण नसलं, एकदम शांत वातावरण असतं, एकदम शांतता असते. नाहीतर मुलं असते ना बापरे, ती उठली का अशी सुरुवात होते कटकट दोघांची. याने असं केलं, ह्याने तसं केलं, हा असं करतो, तो तसा करतो, ती अशी बोलली, तो मला तसा बोलला. ही इथे ठेवलेला आहे मी भात बघू शकता, आणि इथे घेतलेले तुम्ही थोडेसे डाळिंबाचे दाणे. तर चला थोडंसं डाळिंबाचे बघा, असे सगळा किचन वगैरे क्लीन केलेला, आणि आता स्वयंपाक करायला घेतले, म्हणजे जेवण बनवायला घेतलं. बघा किचनमध्ये केवढा असा पसारा पडलाय, पसारा झालाय. तर आता इथे घेतले जेवण बनवायला. तर काय काय जेवण बनवून तुम्हाला दाखवते नंतर. वाढलेला आहे बघू शकता, मस्त इथे मी घेवडा आणि त्याच्या शेंगा टाकल्यात, मस्त वाफेवर भाजी बनवलेली, आणि नाचणीची भाकरी, आणि बरोबर घेतले सॅलड. आज मंगळवार असल्यामुळे मी व्हेज बनवलं आहे. तर फ्रेंड्स, आता जेवण वगैरे झाला माझा करून, आणि त्याच्यानंतर आता मी सगळं किचन ओटा क्लीन करायला घेतलेला आहे. तर किचन ओटा मी असं क्लीन करते का दुपारी आमचं पाणी येतो 2च्या दरम्यान, आणि त्याच्यामुळे मग मी हा सिंक वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेते. रोजच आहे माझी ही रुटीन. तर सिंक धुवून घेते, गॅस वगैरे क्लीन करून घेते, आणि थोडीशी भांडी वगैरे आहेत ती पण आता. तर फ्रेंड्स, दुपारचा माझा हा शेवटचा काम उरलेला आहे, तोही तुमच्याबरोबर शेअर का नको करू, तर करते. तर आता मी घेतलेलं सगळं किचन ओटा क्लीन करण्यासाठी, आणि पाणीही आले. पाणी आलं ना का मला टेन्शन जातं, पाणी नसलं ना का मग खूप टेन्शन येतो का पाणी नाही. आणि आमच्याकडे खूप पाणी लागतं, सगळ्यांना माहिती आहे, यांना खूप पाणी लागतं. तर आता पाणी आल्यामुळे मी आता हे सगळं किचन वगैरे क्लीन करून घेते. आणि पाणी नसतं आलं ना तरी आपल्या टाकीमध्ये पाणी आहे, असं काही टेन्शन नाही आहे, पण तरी पण मी क्लीन केलंच असं. आणि दुपारी माझं हेच आहे का जेवण वगैरे झालं, स्वयंपाक झाला, म्हणजे आमचं सगळं घरातली कामं आवरली ना का मी किचन ओटा सिंक क्लीन करूनच घेते, धुवून घेते, आणि मग संध्याकाळी नाही धुवत मी, तर दुसऱ्या दिवशी धुते. असं माझं डेलीचं चालू असतं. आता मी हे धुवायला घेतलेलं आहे, आणि हां पाणीसुद्धा भरायचं आहे. पाणी भरायचं ते तुम्हाला सांगेलच पुढे पाणी काय भरायचं आहे. आणि थोडीशी भांडी होती बेसिंगमध्ये, तर ती कशाला ठेवू, मग ती 2-4 भांडी होती, ती पण मी क्लीन करून घेतली, म्हणजे घासून घेतली, आणि अशी टपात ठेवून दिलेली आहे. तर असा माझा किचन क्लीन झालेला आहे बघू शकता फ्रेंड्स. आणि आता खिडकी वगैरे सगळं लावून घेते, गॅस वगैरे बंद केलेला आहे. तर फ्रेंड्स, किचनमधलं सगळं काम माझं आवरलेलं आहे. आता फक्त पाणी भरायचं आहे. ही टाकी भरायची आहे छोटीशी, म्हणजे आपण स्वयंपाकाला मी याच्यातलं पाणी वापरते, आणि पिण्यासाठी ह्याच्यातलं वापरतो आम्ही, आणि स्वयंपाकासाठी ह्याच्यातलं. तर असं सगळं क्लीन झालं. आता मी ती टाकी वगैरे भरून घेते छोटी, एक हंड्याचीच आहे ही. आणि हा असा आपला पूर्ण झालेला आहे आवरून काम. तर आमच्या घरात असं एकदम शांत वातावरण आहे. मुलगा झोपला आहे बेडरूममध्ये, आणि तो जर जागा असता तर टी व्ही चालू असती. जागा नाही बोलू, सगळा शांत आहे, आणि बाहेर पण शांत वातावरण आहे. तर फ्रेंड्स, सगळा घर वगैरे पॅक केला, म्हणजे आता मी करते आराम. तर हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर चला फ्रेंड्स, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा, आणि बाय सगळ्यांना, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.